तर जय शिवराय सर्वांना. तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर हा आहे आपल्या या पेंटिंग सिरीजच्या पहिल्या पेंटिंगचा पार्ट 2. तर मागच्या पार्टमध्ये आपण आउटलाईन कशी ड्रॉ करायची ते शिकलो. तर या पार्टमध्ये आपण कलर सील करायला शिकूया. तर ही पूर्ण पेंटिंग मी ऑइल कलर्समध्येच बनवणार आहे. तर हा मीडियम का, तर हा मीडियम सर्वात लॉंग लास्टिंग चालणारा मीडियम आहे. जर तुम्ही पेंटिंग बघितले असाल जे की वर्षानुवर्ष टिकतात, त्या ऑइल पेंटिंग्समध्येच बनवलेल्या असतात. तर ही पेंटिंग बनवताना कोणकोणते मटेरियल यूज करणं, काही ट्रिक्स, काही टेक्निक्स असतील, ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर चला कोणताही टाइम वेस्ट न करता आपण डायरेक्ट आता पेंटिंग करूया. तर ही पेंटिंग बनवण्यासाठी मी यूज करतोय कॅमलचे आर्टिस्ट ऑइल कलर्स, जे की तुम्हाला इझिली मार्केटमध्ये मिळून जातील. आणि कलर मिक्स करण्यासाठी हा पॅलेट आणि हा नाईफ यूज करूया. आणि माझ्याकडे थोडे एक्स्ट्रा कलर आहेत जे की मेनली यूज होतात. तर आपण अगोदर तर कलर पॅलेटवर काढून घेऊया जे आपल्याला यूज होणार आहेत. तर ऑइल कलर्स आपल्याला मिक्स करण्यासाठी नेहमी आपल्याला एक मीडियम लागतो. तर हा विन्सन न्यूटनचा लिक्विन आहे. तुम्हाला कॅमलिनचा सुद्धा मिळून जातो, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही विन्सन न्यूटनचाच यूज करा. हा थोडा कॉस्टली आहे, पण याचा ड्रायनेस टाईम आणि सॅच्युरेशन इफेक्ट खूप भारी आहे. तर आपण अगोदर आता स्किन टोन रेडी करून घेऊया. त्यासाठी आपल्याला जे कलर लागणार आहेत ते आपण एका मिडलला काढून घेऊया आणि त्यामध्ये थोडासा लिक्विन ॲड करूया आणि मिक्स करून घेऊया. तर आपला स्किन टोन रेडी झालेला आहे. तर मला थोडा जास्त एक्स्ट्रा लागेल, त्यामुळे मी अजून थोडेसे कलर्स ॲड करून एक्स्ट्रा बनवून घेतो आताच. तर आपला आता प्रॉपर स्किन टोन रेडी झालेला आहे. तर आपण डायरेक्ट आता फेस ड्रॉ करायला घेऊया. तर माझ्याकडे आता कोणतंच रेफरन्स नाही आहे. मला फक्त आता जिथे वाटतंय की शॅडोज कुठे डार्क असेल पोर्शन, किंवा जे मी आजपर्यंत पेंटिंग करत आलो आहे त्याच्या एक्सपिरियन्सनुसार मी आता कलर्स फक्त ठेवत चाललो आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप आता कलर फक्त प्लेस करूया. पण मी आता कलर प्लेस करताना असे करतोय जे की फायनलच टच जातोय, कारण एवढे वर्ष मी पेंटिंग करतोय त्यामुळं हातसुद्धा माझा आता बसलेला आहे. आणि लाईट आणि शॅडोजचा सुद्धा मला थोडासा आता एक्सपिरियन्स आलेला आहे. त्यामुळं मी फक्त आता कलर प्लेस करत जातोय, कारण आपला कलर एक्स्ट्रा पण नाही जाणार आणि आपली पेंटिंगसुद्धा लवकर होईल. त्यामुळे मी डायरेक्ट कलर प्लेस करतोय. कलर प्लेस करताना नक्की लक्षात ठेवा, ज्या साईडला तुमचे स्ट्रोक्स असतील, म्हणजे जी डायरेक्शन असेल तुमची, त्या डायरेक्शनलाच तुम्ही ब्रशचे स्ट्रोक द्या, जे की दिसताना सुद्धा बेटर दिसतं आणि तो रिअलिस्टिक इफेक्ट आहे तो सुद्धा तुमचा येऊन जातो. तर आपण आता फेस वगैरे ड्रॉ करून आता साडी ड्रॉ करायला घेऊया. तर मी साडीचा कलर ऑलरेडी डिसाईड केलेला की मी रेड आणि ग्रीनमध्येच करणार, कारण तो जो रिचनेसचा जो इफेक्ट आहे तो या कलर्समध्ये आहे. जर तुम्ही बघितलात तर रेड आणि ग्रीन हा कॉम्बिनेशन परफेक्ट आहे. तर आपल्याला पदर वगैरे दाखवायचा आहे, तर जो तो फ्लो आहे साडीचा तो बॅक साईडला थोडासा जाताना आहे. त्यामुळे स्ट्रोक देताना मी असे देतोय की तो फ्लो कंटिन्यू झाला पाहिजे. तर आपण आता महाराजांच्या फेसवर डिटेल करायला येऊया. तर हा फेस ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला खूप वर्षांच्या मेहनतीची गरज आहे, कारण एवढं डिटेल फेस मी आजपर्यंत ड्रॉ नव्हतं केलं पहिल्या स्ट्रोक्समध्ये. सो हे सर्व प्रॅक्टिस आणि एक्सपिरियन्सचा कमाल आहे. तर आपण आता हात वगैरे ड्रॉ करून घेऊया. जिथे लाईट पोर्शन आहे तिथे आपण लाईट दाखवूया, जिथे डार्क पोर्शन आहे तिथे आपण डार्क दाखवूया. म्हणजेच बॅक साईडला थोडंसं आपण डार्कनेस दाखवायचा ट्राय करू, कारण विंडो समोरच्या बाजूला आहे तिकडे आपण लाईट येताना दाखवूया थोडंसं. म्हणजे वरचा पोर्शन असेल हँडचा तर आपण लाईट दाखवूया थोडासा. जेव्हा तुम्ही कलर रेडी करता तेव्हा तुम्ही करताना लाईट टू डार्कमध्ये 3 to 4 टाइम्स कलर बनवून घ्या. तर आपल्याला आता महाराजांना कपड्यामध्ये गुंडाळलेलं दाखवायचं आहे, तर ते दाखवूया. तर त्यासाठी मी व्हाईट कलर यूज करतोय आणि डार्क ग्रे असा थोडासा, जे की थोडंसं रिअल वाटेल. आणि थोडासा त्यामध्ये गोल्डन इफेक्ट टाकण्याचा ट्राय करतो, जे की सनरेज वगैरे विंडोतून येतील तर ते सुद्धा त्याच्यावर थोडेसे रिफ्लेक्ट होतील असं दाखवतो. तर हा पार्ट आपण आता थोडासा कंप्लीट करून घेऊया. तर आपण आता अगोदर फक्त कलर प्लेस करून घेऊ, जास्त डिटेल नाही करायचं. ते आपण नेक्स्ट लेअरमध्ये करूया. तर आपण आता पायाचा भाग आहे जो थोडासा तो ड्रॉ करून घेऊया. तर आपल्याला बसलेलं दाखवायचं आहे, तर थोडेसे फोल्डिंग इफेक्ट्स दाखवू खालच्या बाजूला आणि वरून थोडासा लाईट दाखवूया.
तर तेच मी आता ड्रॉ करण्याचा ट्राय करतो. तर आपण थोडेसे आता कर्व दाखवूया जे की फोल्ड दिसेल आपल्याला झालेलं क्लोथ्स जे आहेत आपले. तर आपण आता नेक्स्ट लेग ड्रॉ करायला घेऊ. तर सेम ॲज इट इज कन्सेप्ट आहे. तुम्हाला एका साईडून लाईट आणि बॉटम साईडून डार्क दाखवायचा आहे. तर आपण राहिलेला पोर्शन खालचा आता ड्रॉ करून घेऊया. तर यामध्ये तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाही आहे, फक्त तुम्हाला सर्व इमॅजिन करता आलं पाहिजे. तर आपल्याला एक बेड दाखवायचा आहे, त्यावर बसलेले असतील राजमाता जिजाऊ. तर थोडासा आता मी डार्क पोर्शन दाखवतो, कारण आपले जे क्लोथ्स आहेत ते थोडे आपले उठून दिसायला पाहिजे त्यामुळं. आणि आपण एक साईडला पिलो ड्रॉ केलेली, तर ते ड्रॉ करून घेऊया. तर याचा मी पूर्ण व्हिडिओ क्लिक नाही करू शकलो. तर हा त्याचा आउटपुट आलेला आहे, जो की बेस्ट आहे. तर आपली आता एवढी पेंटिंग तर कम्प्लीट झालेली आहे. तर मी फक्त आता कलर प्लेस केलेत, पण कलर प्लेस असे केलेत जे की डिटेलच वाटतंय. तर हे माझं आत्तापर्यंतचं सर्वात बेस्ट लेअर 1 आहे. तर ही फक्त आपल्या सिरीजच्या पेंटिंग 1चा फक्त हा एक पहिला पार्ट आहे. तर पुढे अजून खूप आपल्याला पेंटिंग करायच्या आहेत. तर ह्यामध्ये आपण अगोदर आता डिटेल करू, त्यानंतर आपण बॅकग्राऊंडला जाऊ. तर ह्यामध्येच आपण पहिले तर आता डिटेलिंगला सुरुवात करू. तर अगोदर बघितलं तर मी फक्त वर कलर प्लेस करत गेलेलो. तर आता आपल्याला डिटेल करायचं आहे, जे की डिझाईन्स वगैरे असतील साडीवरच्या त्या, किंवा हेअर्स आपल्याला राहिलेले, किंवा फेसचे जे डिटेल होते ते सुद्धा आपण आता डिटेलमध्ये ड्रॉ करून घेऊ. थोडेसे लाईट आणि कॉन्ट्रास्ट जे आहे ते आपण दाखवायचा ट्राय करू. तर अगोदर मी ज्वेलरी दाखवली नव्हती, जे की गळ्यातल्या माला वगैरे आहेत. तर आता आपण या डिटेलमध्ये करायला ट्राय करू. तर मी आता गोल्ड मण्यांची माल दाखवायचा ट्राय करतो, जे की नॉर्मली आपण ड्रॉ करतो. सेम ॲज इट इज आपल्याला दाखवायचं आहे. तर मी थोडेसा एक्स्ट्रा दाखवतो, कारण भरलेलं वाटायला पाहिजे त्यामुळं. आणि थोडंसं साडीवरच्या ज्या डिझाईन्स वगैरे आहेत ते सुद्धा मी यामध्ये हायलाईट करून घेतो. तर आपल्या हातातल्या बांगड्यांचा वगैरे डिटेल राहिलेला, आपण फक्त मगाशी हँड दाखवलेला. तर आपण आता यामध्ये थोडंसं डिटेल दाखवूया, आणि जे बाकीचं डिटेल राहिलं होतं ते सुद्धा आपण कंप्लीट करून घेऊया. तर हा होता आपला या पेंटिंगचा पार्ट 2. तर कशी वाटली पेंटिंग कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि शेअर करा तुमच्या आर्टिस्ट मित्रांसोबत. तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण आता बॅकग्राऊंड ड्रॉ करूया. तर चला भेटूया आपण आता नेक्स्ट पार्टमध्ये. बाय बाय.